या ठिकाणी आपल्याला फायनलमध्ये क्रांती स्पोर्ट्स चरण यांच्या विपक्ष खेळताना पाहायला मिळेल. जो हरेल तो तिसऱ्या क्रमांकावर त्याला समाधान मानावं लागेल. खिरवडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 1-1 षटकांची लढत आहे. एकच मॅच आहे ना. खिरवडे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. 1-1 षटकाची ही लढत असेल. मच्छिंद्र स्मृती धारावे या ठिकाणी आपल्या स्वराज्य 32 शिरा असोसिएशनची मॅच थोड्याच वेळात चालू होणार आहे. अजून देखील त्या ठिकाणी आपली मॅच सुरू झालेली नाही. थोड्याच वेळात आपली त्या ठिकाणी मॅच चालू होणार आहे. स्वराज्य 32 शिरा क्रिकेट असोसिएशन काल जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये पहिला संघ ठरला होता क्वालिफाय करणारा मच्छिंद्र स्मृती 11 धारावे नगरीत झालेल्या सामन्यांमध्ये. चला मॅचला होती सुरुवात. सेमीफायनलचा पहिला चेंडू. 1-1 षटकांची ही लढत. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर टायमिंग प्रॉपर. पंचांचा इशाऱ्याचा वेट करावा लागेल. पंचांची दोन्ही हात आकाशाकडे आणि हा येतोय पहिल्या चेंडूवर घणाघाती षटकार. छत्रपतींचा चावा आणि षटकार मारलाय भावा. काय सुरेख असा षटकार पाहायला मिळाला अक्षयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू जरूर होता मात्र हलक्या त्याने टोलवला. 1 धाव तर चित्याच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न पडलाय जडलाय त्या ठिकाणी घसरलाय. स्लाइडिंगची मजा घेतोय. 2 धावा 2 चेंडू आणि 8 धावा पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा चेंडू टोलवला हलक्या त्याने टोलवला. 1 धाव तर चिताच्या वेगाने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न कुठेतरी लेझी थ्रो पाहायला मिळाला आहे रांजणवाडी संघाच्या खेळाडूकडून आणि जिथे एकच धाव होती तिथे मात्र दुसरी धाव देखील घेण्यात यश आलंय. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 धावा 3 चेंडू. मिनी हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी होती मात्र डॉट डिलिव्हरीची होती असं सांगता. अजून देखील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या सत्रातील सेमीफायनल क्रमांक 1 म्हणजे सेमीफायनल. जो जिंकेल तो पुढे जाईल. हारेल त्याला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागेल. सुरेख असा चेंडू टोलवला. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. खेळाडू येईल तैनात आहे. फेकी करेल तोपर्यंत एकच धाव. क्रिकेट मधील आत्महत्या म्हणावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. 11 धावा शेवटचा चेंडू. सहा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज. चला खिरवडे संघ लगेच क्षेत्ररक्षण लावा. सुपर ओव्हर आपण म्हणतो ती सुपर ओव्हर सेमीफायनल मध्ये बघायला मिळाली आणि त्या सुपर ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 12 धावा केल्यात. 6 चेंडू 13 धाव्यांची गरज आहे रांजणवाडी संघाला जिंकण्यासाठी. चला लगेच खिरवडे संघ बाळकृष्ण पाटील सहकार्य करा. आपल्याला फायनल अजून खेळवायचे आहे तर थोडंफार सहकार्य करा.
चला 6:45 झालेला आहे, दिवाबत्तीची वेळ झालेली आहे. चला दोन्ही संघाने स्पीडअप करा, कारण 7 वाजल्यानंतर चेंडूचा दिसेनासा होणार आहे, अंधार पडेल मैदानाच्या आतमध्ये, आपल्या दोन्ही संघांना व्यत्यय येऊ शकतो. सहा चेंडू आणि 13 धाव्यांची गरज जिंकण्यासाठी. 6 चेंडू 13 धावा. कोणता गोलंदाज असेल जो 6 चेंडू 13 धावा डिफेंड करेल, की कोणता फलंदाज असेल जो आपल्या संघाला फायनलचं तिकीट मिळवून देईल. क्रांती स्पोर्ट्स चरण आपण तयार राहायचं आहे, आपला संघनायक व्यासपीठावर पाठवून ठेवायचा आहे, कारण लगेच फायनलचा टॉस करून मॅच खेळवली जाईल. चला पंच सामन्याला लगेच सुरुवात करून घ्या. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज, सुपर ओव्हरची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. सेमीफायनल जय मल्हार चषक 2024, आयोजक जय मल्हार क्रिकेट स्पोर्ट्स कुसळेवाडी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अक्षय गोलंदाजी मार्कर, हिअर वी गो. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा येतो आणि 1 बाउन्सचा इशारा देखील पंचांचा पाहायला मिळतो गोलंदाजाला. 6 चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न घोषांकी क्षेत्रात. चला लगेच चेंडू पुरवा. आयोजक कमिटी लगेच चेंडू पुरवा. कटप्पा चेंडू दो. चंदू मस्कर कटप्पा चेंडू पुरवायचा लगेच. जय मल्हार चषक 2024 चे आयोजक जय मल्हार स्पोर्ट्स कुसळेवाडीचे कटप्पा चंदू मस्कर, आपल्याला विनंती असेल लगेच चेंडू पुरवायचा आहे, कारण आपल्याला फायनलची मॅच देखील खेळवायची आहे. 5 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. मॅच अजून देखील दोन्ही बाजूला ऑन आहे. एक षटकार आला तर मॅच पारड बदलून जाईल. खेळाडू त्या ठिकाणी तैनात आहे. एकाला दुहेरीत कन्वर्ट करावं लागेल. सामना आपल्या खिशात घालायचा तर एकेरीला दुहेरीत कन्वर्ट करावं लागेल. जिथे 1 धाव आहे तिथे 2 धाव चोरट्या घ्याव्या लागतील जर हा सामना आपल्या खिशात घालायचा असेल तर. 4 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. डाऊन द ग्राउंड हा शॉट पाहायला मिळतोय. हलक्या हाताने स्ट्राइक मात्र अजित आपल्याकडे घेताना पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. या मागील मॅचचे देखील रांजणवाडी संघाची अशीच होती आणि त्या सामन्यामध्ये अजितने षटकार मारला होता आणि सामना आपल्या बाजूने वळवला होता. आता तो कारनामा अजित करेल की काय, कॅप्टन पारी खेळेल काय. आणि पहा समालोचन कक्षातून अजितला मेसेज गेला आणि अजितच्या बॅटमधून षटकार आलाय. पहा काय सुरेख अशी फलंदाजी अजित याच्या माध्यमातून पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. सेमीफायनल जर आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. सेमीफायनल कशी व्हावी तर सेमीफायनल ही अशी व्हावी. पहा मित्रांनो 2 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. घोषांकी क्षेत्रात 1 धाव म्हणजे आता सामना बरोबरीत आलाय. 1 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. 12 धावा झालेत. 1 चेंडू 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. सेमीफायनल मधून क्रांती स्पोर्ट्स चरण
यांच्या विपक्ष लढण्यासाठी एक चेंडू एक धाव करायची आहे, तर एक चेंडू एक धाव डिपेंड करायची आहे. कोणता संघ वरती जाईल पाहावं लागेल. त्याला पंच लगेच सुरुवात करून घ्या. एक चेंडू एक धाव्यांची गरज आहे. आणि अशा तऱ्हेने खिरवडे संघ ठरतोय या चषकातील तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. काळामध्ये खिरवडे. चला अजित लगेच टॉससाठी यायचं. अजित लगेच यायचं टॉससाठी. पहा शिस्त पहा. शेक हँड करतायत दोन संघ एकमेकांशी मैत्री भावनेने खेळले आणि शेक हँड करतायत. अजित धावत या मित्रा. आणि 2 मेडल द्यायचे राहिले होते मॅन ऑफ द मॅचचे. भैरववाडी संघाचा 2 मेडल द्यायचे राहिले होते. सूरजला सूरज यायचंय 2 मॅचचे मॅन ऑफ द मॅच घेऊन जायचंय. क्रांती स्पोर्ट्स शरण यायचंय पुढे. टॉस केला जाईल भैयांच्या हस्ते. फायनलचा टॉस केला जाईल भैयांच्या हस्ते. शुभ टॉस केला जाईल आणि आलेल्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पहा 2 संघ आपण आपल्या मेगा स्क्रीनवर पाहू शकतात. एका बाजूला शिवसाई 11 रांजणवाडी, तर दुसऱ्या बाजूला क्रांती स्पोर्ट्स चरण. दुसऱ्या अटेमध्ये फायनलमध्ये जाणारा पहिला संघ असा ठरलाय आणि टॉस जिंकलाय रांजणवाडी संघ. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. रांजणवाडी संघ 1-1 षटकांचा सामना आहे.